नमस्कार, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण दुधातील शेवयाचा भात कसा करायचा ते बघणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघू। इथं दूध आहे, तूप, शेवया, काजू, बदाम, विलायची, साखर हे घेतले। त्यात कढई गरम करायला ठेवली। त्याच्यामध्ये 3-4 चमचे तूप टाकून घेतले आणि तूप टाकून घेतलं की ते गरम झालं आणि त्याच्यानंतर शेवया सगळ्या त्याच्यामध्ये टाकल्या। शेवया टाकून ते सगळीकडून आपल्याला हलवून घ्यायचे। आता शेवयाला कलर बदलूचा, शेवयाचा रंग सोनेरी झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला ते हलवायचे। आता हलवून घेतले का त्याच्यामध्ये ते आता परतले। आता ते परतल्यावर म्हटलं ना, मग त्याच्यात आता आपण जे गरम केलेलं दूध होतं का नाही, जे बाजूला गरम केलेलं दूध ठेवलेलं होतं ना, ते दूध आहे ना आपण त्या भाजलेल्या शेवयात घालून घ्यायचं। आता हे बघा, सगळं मी ना सगळं दूध घालून घेतलंय। आपल्या घरी बनवलेल्या शेवया आहेत। आता त्याच्यात काय केलं, जे आपण काजू बदामाचे काप केलते ना, ते काजू बदामाचे काप करून टाकले आणि हलवून घेतलं। त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकली। साखर टाकून त्याला अजून एक उकळी काढून घेतली। थोडंसं उकळून दिलं म्हणजे शेवया आपल्या शिजल्या पाहिजेत। शेवया थोडं शिजत आल्या झालं तर त्याच्यात विलायचीचे जे पूड केलं का, विलायचीची पूड करून ठेवली होती ती विलायची टाकून दिली। त्याच्यामध्ये विलायची टाकून दिली आणि त्याला अजून 2 मिनिटं ना असं हे होऊन दिलं, कमी गॅसवर शिजवून दिलं। तर शेवया शिजल्या आता त्याच्यात वरून तूप टाकून घेतलं। 3 चमचे तूप टाकून घेतलं। हे बघा, आपली शेवयाचा भात तयार झालेला आहे। दुधातील शेवया, त्याच्यात कसलंच पाणी नाही टाकलेलं आपण। तर चला आता आपण वाढून घेऊया एका डिशमध्ये। ह्याच्यामध्ये वाढून घेतलं का, दूध पण टाकायचं कारण हे दुधातल्या शेवया, त्यात कसलंच पाणी टाकलेलं नाही। आपल्या शेवया तयार झाल्या, आपल्या दुधातील शेवया तयार झालेल्या आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आपण अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। बघा आता शेवयाचे तयार झालेत का नाही ते